तर आपल्याकडे आता 60 वर्षाच्या मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांची मेन कंप्लेंट अशी आहे की कानामध्ये जरी काही जे काही दागिने घालतात तर ते खाली येतात. तर ऍक्च्युअली त्यांना काय झालं की त्यांचे इयरलोब स्प्लिट झालेले आहेत. म्हणजे तिथं वजनाचे दागिने घातल्यामुळे तिथं स्किन फाटलेली आहे. तर आता आपण प्लास्टिक सर्जरीच्या द्वारे हे रिपेअर करतो. तर ह्याला एक वेगळी टेक्निक आहे ज्याला पार्डिव टेक्निक म्हणतात, ज्यामध्ये आपण हे जे काही पाळी आहे, जे काही फाटलेली स्किन आहे ती जोडतो, पण त्याबरोबरच तिथं एक छोटंसं होल ठेवतो. म्हणजे नंतर त्यांना सोनाराकडे वगैरे जाऊन नवीन होल करण्याची गरज पडते आणि जे काही रिपेअर झालेलं असतं ते रिपेअर बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतं किंवा परत होण्याची शक्यता खूप कमी असते. पण त्यासाठी त्यांना वजनाचे दागिने घालणे चालत नाही, तेव्हा जराशे कमी वजनाचेच दागिने त्यांना घालावे. तर ही प्रोसेस पूर्णपणे लोकल अनेस्थेसिया तिथल्या तिथं घेऊन करतो आणि पेशंटला आपण लगेच घरी पाठवतो. टाके असतात ते टाके विरघळणारे असतात. साधारण 7 ते 8 दिवसात ते टाके विरघळून जातो आणि 15 दिवसाच्या पुढे ते कानामध्ये त्यांना हवी तशा पद्धतीने दागिने घालतो.